विदर्भासाठी खास गुड न्यूज आहे। विदर्भामध्ये 25 किंवा 26 तारखेला आणखीन जोर वाढणार आहे। म्हणजे उद्याची 24 तारीख अशाच प्रकारे जाईल, म्हणजे जी आज गेली आहे। पण बुलढाण्यासह तालुका खामगाव वगैरे परिसर आहेत, मलकापूर पट्टे आहेत, शेगाव पट्टा आहे, मेहकर, रिसोड, लोणार परिसर असेल, त्यानंतर भोकरदन, जाफराबाद बरोबर जळगावचे काही भाग, तर थोडा उशिरा का होईना जळगावच्या उत्तरेकडील भागाबरोबर खानदेशकडील परिसर हा 25 किंवा 26 तारखेपासून थोडी वाढ घेऊन येतो आहे। मग या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय हालचाली असतील? छत्रपती संभाजीनगरला 21 तारखेला झालेली सुरुवात परत 22 तारखेला कमकुवत झाली, 23 तारखेला तुरळक ठिकाणी झालाय, पण याच दरम्यान 2 दिवस आणखीन तो गॅप घेऊन 25 ला आणि 26 ला म्हणजे बुधवार पासून वातावरण परत ऍक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे। बुधवारी वैजापूर, कन्नड, त्याचबरोबर नांदगाव, येवला, निफाडमध्ये काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये हलके पाळे किंवा चांगले सटकारे देखील वाढू शकतात। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही 1-2 दिवस बरा झालाय, परत काही ठिकाणी कमी झालाय, पण हे सटकारे नंदुरघाट, नांदूर वगैरे भागांना पुन्हा वाढणार आहेत। लातूर जिल्ह्यासाठी आजची जी काही रात्र आहे 23 तारखेची ही अहमदपूर, देलगूर, उदगीर, शिरूर, अंतपालमध्ये काहींना दिलासा देणारे असणार आहे। यानंतर हा भाग जो आहे चांगल्या पद्धतीनं पण पेंडवणी, काही ठिकाणी बरा अशा स्वरूपाचा पश्चिम महाराष्ट्राला मात्र 2 दिवस उशिरा 25 किंवा 26 ऑगस्ट दरम्यान दिलासा आहे। त्यानंतर विदर्भामध्ये एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 25-26 दरम्यान वातावरण वाढणार आहे। उद्या 24 ऑगस्टला सुद्धा वातावरण ढगाळ असेल, पण वातावरणामध्ये पाण्याच्या थेंबाच्या जाडीसाठी त्या ढगांना तेवढी गरमी नाही, आणि ज्या ठिकाणी गरमी मिळाली तो म्हणजे विदर्भाचा भाग 80 मायक्रॉन पर्यंत गेला, त्यामुळे त्यांना तो पाऊस झालेला आहे। आता खरं तर अनेकांना अपेक्षा आहे की हे वारे कधी बंद होतील। ते वारे काही प्रमाणामध्ये काही भागांना नॉर्मली वर्कआउट करतात, नॉर्मली कमी झालेला आहे तो भाग म्हणजे विदर्भाचा आणि पूर्व विदर्भाचा। पश्चिम महाराष्ट्रातले वारे मात्र कायम आहेत, मराठवाड्यात सुद्धा अनेक भागांना वारे कायम आहेत, पण ह्या वाऱ्यासोबतच बाष्पयुक्त कंडिशन वाढणार आहे, त्यामुळे अजूनही या भागामध्ये स्थानिक लेवलचेच पाऊस सुरू राहतील। जसे की इकडे पडला, तिकडे पडला, आपल्या गावाच्या उजव्या साईडने गेला किंवा डाव्या साईडने गेला, या पद्धतीचं शेड्यूल या भागांमध्ये चालू राहणार आहे। आता हे शेड्यूल नॉर्मल म्हणजे काल जसं झाले, आज जसं झाले, उद्या जे होणार आहे हे सेम आहे। मात्र याच्यामध्ये 25 किंवा 26 तारखेला 1 दिवस मागे पुढे होईल, यामध्ये थोडी वाढ होते आणि विखुरल्या स्वरूपाच्या पावसाच्या रूपात थोडा पेंडवणी पावसामध्ये अनेकांना मिळू शकतं। यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याचा बराचसा भाग पाहायला मिळतोय। आता अनेकांचा हा देखील प्रश्न होता की हे असंच चालू राहील का, असाच खंड राहील का? तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या हालचाली आहेत। जे वारे परेशान करतात या पावसाला किंवा ह्या वाऱ्यामुळे तो पाऊस लांबल्या चाललाय, त्या वाऱ्यामध्ये बदल येणाऱ्या 2 सप्टेंबरला किंवा 3 सप्टेंबरला होणार आहे, आणि यामुळे हा बदल कदाचित काही ठिकाणी 29 किंवा 28 म्हणजे अजून 4 दिवसांनी देखील पाहायला मिळेल, विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये। त्या बदलामुळे या भागामध्ये पाऊस थांबण्याची प्रक्रिया याच 25, 26, 27 आणि 28 तारखेला वाढू देखील